ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा शहरामधील संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती सिंचन व्यवस्थापन, शेतीमालाला हमीभाव तसेच शासनाच्या योजना आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावरती सविस्तर चर्चा झाली आहे। मेळाव्याप्रसंगी बोलताना राजेंद्र नागवडे यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा, डिंबे माणिकडोह बोगदा आणि साखर कारखान्यांच्या प्रश्नावरती तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे। माजी आमदार राहुल जगताप यांनी घोड कुकडी प्रकल्पामुळे होत असलेल्या अन्यायाबरोबरच तालुक्यातील गुटखा आणि बोगस दूध उत्पादन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। घनश्याम शेलार यांनी शेतकऱ्यांचा खरा आधार म्हणजे अजित पवार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रित काम करून पक्षाला यश मिळवून देऊ असं मत व्यक्त केलं। तर अण्णासाहेब शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागील कारण सांगत यापुढे पक्षासाठी एकजुटीनं काम करण्याची शपथ घेतली आहे। आपल्या प्रभावी भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्याचे सिंचन व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील असं आश्वासन दिलंय। घोड कुकडी साखळाई योजना आणि डिंबे माणिकडोह बोगदा याविषयी तातडीनं चर्चा करून मार्ग काढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। पुढे बोलताना पवारांनी शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढ साधावी तसेच खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे, शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे असं म्हटलंय। तसेच तालुक्यातील सिस्पे आणि इन्फिनिटी फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांनी अशा बोगस कंपन्यांपासून सावध राहावं असं आवाहन केलं। यावेळी तालुक्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज मंदिर विकासासाठी आवश्यक निधी देण्याचं आश्वासन देत वाद न घालता सर्वजण एकत्र येऊन मंदिराचा विकास करावा असं आवाहन पवारांनी केलंय। यावेळी आमदार काशीनाथ दाते तसेच रमेश थोरात, संग्राम जगताप, चंद्रशेखर गुले तसेच राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप तसेच घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा, दत्तात्रय पानसरे, भगवान पाचपुते, अनिल ठवाळ, बंडू तात्या जगताप, लहू कानडे, शिवाजी गर्जे, सचिन जगताप तसेच अरुण तनपुरे, संध्या सोनवणे आदी या ठिकाणी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय पानसरे यांनी केले आणि आभार बाळासाहेब नाहटा यांनी मानलेत। याचा वापर केला का? AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। मित्रांनो, आम्ही बारामतीमध्ये त्याच्यावर प्रयोग केले। कृषी विकास प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, 1001 शेतकऱ्यांच्या शेतावर ट्रायल घेतली। त्याच्यामध्ये तुम्ही एखादा 70 टन ऊस काढणारा माणूस AI चा वापर केला तर तो 100 टनाच्या पुढे जातो। 90-100 टन ऊस काढणारा माणूस AI चा वापर केला तर 150 टनापर्यंत जातोय। हे सिद्ध झालेलं आहे। मी आता माझ्याकडे 70 एकर AI चा वापर करतोय। तंत्रज्ञान आल्यानंतर आपला लगेच विश्वास बसत नाही, परंतु दुसऱ्याच्या शेतावर बघितल्यावर त्याचा टनेज वाढल्यावर आपला विश्वास बसतो। याच्यातनं 40 ते 50% पाण्याची बचत होते, याच्यातनं 40% खताची बचत होते, त्याच्यात जिथं तुमचा रोगराई आलेली आहे ते तुमच्या फोनवर येतं, त्या भागात तिथं रोग आलेला आहे, डॉक्टरचा खर्च वाढतो। त्या 5 एकरात ठराविक 1 गुंठ्यात असेल तर तेवढं औषध मारायचं, विषय संपतो। हे मी माझ्या शेतात पण सिद्ध झालं, हे माझ्या बारामतीत 1000 शेतकऱ्यांच्या शेतात सिद्ध झालेलं। ह्याच्याकरता यंदा अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद AI चा वापर तुम्ही ऊसाकरता करा, फळबागांच्या करता करा, इतर पिकांच्या करता करा, त्याकरता आपण तरतूद केलेली। कारण ज्यावेळेस नवीन तंत्रज्ञान येतं त्यावेळेस शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे। 0% व्याजाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज आम्ही म्हणजे सरकार, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं जाहीर केलेलं आहे। आम्ही 2014 कर्जमाफी देऊन त्याच्यानंतर 0% व्याजाने पीक कर्ज देऊ, त्याच्यानंतर आता तुमच्या विजेला 3, 5, 7.5 ला पूर्णपणे मोफत वीज देऊन या सगळ्या गोष्टी आपण करतोय। मित्रांनो, मी आता किंवा आमचं सरकार
किंवा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही. आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती देणार आहे. परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेल्या कर्जाचं व्याज तर द्यायचंच नाही, मुद्दल तरी द्यायचा. कारण उद्याच्याला आम्ही काय करणार आहे की लागोपाठ 2 वर्ष किंवा जे काही ठरेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी, मग तुम्ही अडचणीत या. कारण सांगतो, आम्ही कर्जमाफीपासून बाजूला गेलेलो नाही. त्याच्या संदर्भातली कमिटी नेमलेली आहे, त्यांना हे सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे. पण सातत्याने आपल्या कर्जमाफीवरच आपलं चालणार असं समजू नका. ह्यामध्ये कुठंतरी तुमच्या मालाला योग्य दर देणं, उसाला योग्य दर देणं, त्याकरता येणाऱ्या अडचणी दूर करणं. आताच मला ह्या ज्या काही सिंचनाच्या संदर्भातला मगाशी त्यांनी डिपेमाणी डोळचा उल्लेख केला, ह्याच्यात स्थानिक लोक तिथले आंबेगाव आणि आपले त्यांच्यात काही वेगवेगळे मतांतर आहे, त्याच्यात एकत्र बसून मार्ग निघू शकतो. समृद्धी महामार्गाला पण मार्ग निघाला, शक्तीपीठाला पण आता मार्ग काढायचा प्रयत्न चाललाय. माझ्या इथं पुरंदर तालुक्यात विमानतळ आम्ही करतोय, तिथं पण आम्ही मार्ग काढतोय. शेवटी धरणं करत असताना, विमानतळ करत असताना, रेल्वे लाईन करत असताना, हायवे करत असताना, नॅशनल हायवे करत असताना मार्ग काढावाच लागतो. आता कुठेतरी कुकडीला 5 धरणं झाली म्हणून श्रीगोंद्याला काही पाणी आलं, पण तिथं कुणाचे तरी जमीन जुमला, घरं दार, शेतीवाडी सगळे गेलं पाण्यात. त्यांचं पाण्यात गेलं तेव्हा तुम्हाला पाणी मिळतंय. ह्याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. ज्याचं जळतं ना त्याला कळतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. मागणी करायला फार सोपं जातं. बोगदा काढा, भोग पाडा. सीना भीमा जोड कालवा केला का नाही? वेगवेगळ्या ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं करतोय ना. हे पण आपल्याला करायचंय ना. परंतु करत असताना चर्चेतनं 2 पावलं पुढं मागे सरकून करावं लागतंय. इथं राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक श्रीगोंद्याचं ग्रामदैवत सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिराचा जीर्णोद्धार, तिथेही अडथळे. आपल्या इथं अडथळे आणायला लोक लय वाचतात असतात. नीट चाललं ना कुणीतरी वळून टाकलेला असतोच त्या गावात. हौसे नवसे गौसे कुणी ना कुणी असतात. त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या करता आम्ही मदत करू. आज आपण करू. आपण अनेक ठिकाणी जीर्णोद्धार करतोय, तुम्ही काळजी करू नका. परंतु तुमचं इथलं कुणी मिटवायचं मी. तुम्ही जर इथले सगळे त्यांच्या देखोपा केला, जे काही कोडबाजी झाली, काय काय झालं ते सगळं संपवलं तर मी त्यात मदत करायला तयार आहे. इन्फिनिटी, बिकॉम, सिस्पे इतर कंपन्यांमार्फत सामान्य जनतेची फसवणूक लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. इन्फिनिटी, बिकॉम, सिस्पेला कोणी पैसे दिले? मी सांगितलं होतं द्या पैसे. मी आज पण पुन्हा सांगतो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, राष्ट्रीयकृत बँकेत ज्या सहकारी बँकात चांगले लोक चालवतात त्या सहकारी बँकेत अशा ठिकाणी गुंतवणूक करा, अशा ठिकाणी पैसे लावा. एक जण येतो 10-20 देतो, दुबलाच म्हणून समजा. काही लोकांना 100-200 देतो, ती 100-200,000 लोकांना सांग, अरे मला एवढे पैसे मिळाले त्या कंपनीकडनं. झाला दुसरा पागळला, पण किडूक मोडून आणून सासऱ्याकडनं आणतोय, सासूकडनं घेतोय, कुठनं घेतोय आणि तिथं लावतोय. आणि नंतर दादा पैसे गेले, वाचवा. तुम्ही काही करणार आम्ही वाचवा. आम्ही काय मागता घेतलोय असं नाही चालणार. कोणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू. ह्या कंपन्यांना मान्यताच नाही, कसं काय तुम्ही गुंतवणूक करताय? ह्याच्याही बद्दल आम्ही नवीन कायदा त्याच्यामध्ये आणतो. काही मल्टी स्टेट कंपन्या मुख्य गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातनं कसं पुढे जाता येईल त्याची प्रॉपर्टी. बांधवांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी शब्दाचा पक्का आहे. उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत. पावसाचा दिवस असताना ज्या प्रचंड संख्येने माझ्या श्रीगोंदाकरांनी माझं स्वागत केलं, माझे विचार ऐकायला आला, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. परंतु जाता जाता
आमचे घनश्याम शेला, राजेंद्र नागवडे, राहुलदादा जगताप, बाळासाहेब नाटा, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेला, भगवानराव पाचपुते ह्या 7 लोकांना सांगतो की आम्ही सगळेजण, तुम्ही सगळे एकोप्याने राहा. तुमच्या एकोप्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका, हलक्या कानाचा राहू नका. योग्य मान सन्मान हा सर्वांचा त्या ठिकाणी ठेवला जाईल. त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने सहकार्य एक राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने माझ्याकडनं त्या ठिकाणी होईल आणि उपमुख्यमंत्री या नात्याने माझ्याकडनं ज्या ज्या प्रश्नांची उकल करता येईल, सोडवणूक करता येईल, तुम्हाला मदत करता येईल, ती मदत करण्याची भूमिका ही माझ्यासारख्याची राहील. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर. भरा फक्त ₹1 आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू. प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट. पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED TV, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, 5वं बक्षीस आटा चक्की. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.